शिक्षण सुरू होतं फायनल होतं 1 महिन्याची परीक्षा झाली होती 1 महिन्यावर त्या संपलं होतं त्याची मानधन कारखान्यात आपण कागद दाखवून घेतले नोकरीवर पण जाणार होता मानधन कारखान्यावर ठरलं होतं घ्यायचं आपण मानधन कारखान्यात नोकरी करतोय पण त्याला पण तिथून मानधन कारखान्यात चाललं होतं घेतलं होते पाठवून द्या म्हणजे कंपनीचे कागदपत्र पण घेऊन पाठवून द्या तिथं घेऊन टाकू आपण त्याला एवढं क्लिअर झालं तेवढा मोठा आहे त्याला कॉलेजला घातले नाहीत ना एवढा मोठा आहे त्याला घातले ना हे कामाला लागायला लोक कुठे तुम्हाला तिथं अगोदर माहित होतं मुलगी डायरेक्ट घरी आली 4 वाजता 11 वाजता मी पण तिला उडी आली भावाला तरी जात नव्हतं त्या दोघांनी पण दंडाला धरून त्यांच्या ज्या पद्धतीची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती त्याच्या उलटी ट्रीटमेंट त्यांनी केली नाही तुम्ही एवढा मोठेपणा दाखवला की बाबा नको म्हणजे कोण असं सांगतं की ठीक आहे स्वतः मुलगी आली आज एखाद्याने विचार केला तर जाऊ दे आता काय म्हणते तर परंतु तुम्ही समजून सांगितलं की तुला हे योग्य नाही म्हणून गावचा मामला आहे आपल्याला मत नाही म्हणून समजून सांगितलं होतं पण आता बॅकग्राऊंड असं ऐकण्यात यायला सगळीकडं त्याचे 2-3 प्रकरण यावेळी तुमच्या मुली असं आता सगळीच माहिती झाली बारीक लोकांना बोलायचे संस्कृत ना लोकांनी त्याचं काय पार्श्वभूमी काय आपण त्याच्या चारित्र्यावर इंटरव्ह्यूसाठी नाही आपल्याला हनी झालेली ह्या वयामध्ये आपण समजून घेऊ शकतो असतं परंतु तुम्ही समजदारीने समजून सांगितलं होतं तर त्या मुलींच्या घरच्यांनी त्याचा मोठेपणा दाखवून मोठा आभार मानायला पाहिजे होते तुम्ही खरंच समजून सांगितलं आणि तुम्ही तिला समजून सांगितलं म्हणजे मुलाला तर समजून सांगितलंच असं 100% हे योग्य नाही बाबा बंद मारामारी करायची होती थोडं फॅशनेबल त्याचे मी स्वतःवर का मी केस कापले कुठे कापून मला डॉक्टर म्हणून त्या बाप माय बापाच्या नाही तुम्हाला काय मी स्वतः त्याला दाब देऊ शकत होता तर आमच्यापैकी जेवढ्या माहिती होतं ती सगळी त्याला दाबली आणि बस मौजे टाकळी तालुका लातूर येथे गेल्या 6 जानेवारी रोजी माऊली उमेश सोट या 18 वर्षीय युवकाची प्रेम प्रकरणाच्या नावाखाली कुठंतरी मुलीचं त्या मुलावर प्रेम होतं मुलाचं त्या मुलीवर असेल परंतु ती मुलगी ज्यावेळी या सोट कुटुंबियांच्या घरी आली होती आणि या सोट कुटुंबियांनी स्वतःचा मोठेपणा दाखवून त्या मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला हे योग्य नाही आणि तू तुझ्या घरी जा परंतु तोच राग मनात धरून काही दिवसांनी ज्यावेळी विधानसभेच्या प्रचारादरम्यान धामधूम सुरू होती आणि अगदी या गावामध्ये एका पक्षाची काँग्रेस पक्षाची सभा होती उमेदवाराच्या संदर्भात सभा एकीकडं आणि काही गावगुंडांनी जे स्वतः अभिमन्यू पवार जे अगदी मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून ओळखले जातात त्या अभिमन्यू पवारांचे एक हस्तक
किंवा राईट हँड म्हणावं लागेल अशा माणसाने संघटित गुन्हेगारीचा गुन्हा यांच्यावर मकोका सुद्धा लागला पाहिजे. खरं तर यांनी एकत्र येऊन 20-25 लोकांनी या माऊलीला हातात जे मिळल पायानी, लातानी, काठ्यानी, गजानी, अगदी गाडीच्या शॉकअपनी अतिशय दुर्दैवी अशी मारहाण करण्याचं काम केलं, ज्यामध्ये माऊलीचा हॉस्पिटलमध्ये खूप असा 5-25 लाख रुपये या कुटुंबानी, गरीब कुटुंबांनी 2 एकर शेती विकून त्याच्या उपचारासाठी खर्च केला. परंतु दुर्दैवानं तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये यश आलं नाही आणि माऊलीला आपल्यातून हिरवून घेण्याचं काम झालं. परंतु आमची सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे, खरं तर आरोपींना जात नसते. आज बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामध्ये सुद्धा आम्ही वारंवार सांगत आलो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना सुद्धा तेथील काही स्वयंघोषित आणि जातीवादी नेते त्या आरोपींच्या मकोका लागावं म्हणून मागणी करत आहेत. ते नेते या आमच्या गरीब धनगर समाजातील, आमच्या ओबीसी समाजातील माऊली सोट या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेट द्यायला कधी येतील आणि आमच्या माऊली सोटला न्याय मिळण्यासाठी तुम्ही मकोका लागावा अशी मागणी करताल का, ही आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. खरं तर मुख्यमंत्री महोदयांना माझं नम्र विनंती आहे की तुमचा लाडका आमदार ज्यांनी या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पोसण्याचं काम सुरू केलंय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आज गोरगरिबांचे मुलं मारण्यापर्यंत संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून 25-25, 50-50 लोक एकत्र येऊन एकाएकाला मारण्याचा घटनाक्रम करत असतील तर अशा लोकांवर मकोका लागला पाहिजे, अशा लोकांना नक्कीच फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी. जर हे होत नसेल तर येणाऱ्या काळात आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलन छेडावं लागेल, राज्यभर आम्हाला मोर्चे काढावे लागतील. आम्ही सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे म्हणतो. त्यामध्ये काही आरोपी अटक आहेत, परंतु काही आरोपी मोकाट फिरण्याचं काम करत आहेत. खरं तर यामध्ये 25 पेक्षा जास्त आरोपी असताना मोजक्याच आरोपींना इथं अटक करण्यात आले आणि त्यामध्ये सुद्धा 307 दाखल आहे. खरं तर इथं 302 दाखल करण्याचं धाडस पोलिसांनी का केलं नाही, मला पोलीस प्रशासनावर सुद्धा आरोप मी करत आहे आणि पोलीस प्रशासनावर सुद्धा माझा संशय असत आहे. तुम्ही कोणाच्या इशाऱ्यानं, कोणाच्या आदेशानं एफआयआर दाखल करण्याला सुद्धा विलंब लावण्याचं काम केलं. त्यामुळं खरं तर या पोलीस प्रशासनातील अधिकारी कोण असतील, सदरील अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मसाजोग प्रमाणे इथं सुद्धा वेगवेगळ्या फोर्स मार्फत चौकशी झाली पाहिजे. मसाजोग प्रमाणे इथं सुद्धा न्याय देण्यासाठी या राज्यकर्त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा कुठल्या समाजाचा व्यक्ती आहे हे लक्ष न देता, कुठल्या समाजाचे मारणारे आहेत त्याच्याकडे लक्ष न देता आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि जे सोट कुटुंबीय आहे याला न्याय मिळण्याचं काम झालं पाहिजे. खरं तर या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असताना 2 एकर शेती विकून त्यांनी 25 लाखापेक्षा जास्त त्या मुलावर खर्च केला, परंतु त्याच्यात यश आलं नाही. आणि मसाजोगला अनेक नेते असतील, प्रशासन असेल, शासन असेल, मदतीचा हात देण्याचं काम करत आहे, आर्थिक मदतीचा. परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याचं आश्वासन दिलंय. त्याप्रमाणे आमचं सुद्धा म्हणणं आहे की या सोट कुटुंबियाला सुद्धा आपण मदत देण्याचा मोठेपणा दाखवाल का, आणि तो आपण दाखवला पाहिजे. नाहीतर नक्कीच आमच्या मनामध्ये की आम्हाला या असं जाणून येईल की आम्ही कुठेतरी ओबीसी समाजामधील आहोत, आम्ही कुठेतरी वेगवेगळ्या घटकामधील असल्यामुळे आमच्याकडे राज्य सरकारचं आणि राज्यकर्त्यांचं लक्ष नाही, असं सुद्धा येणाऱ्या काळात तुमच्यावर आरोप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नक्कीच या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या सर्व 25 पेक्षा जास्त आरोपींना मकोका लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळात या कुटुंबियाला संरक्षण मिळालं पाहिजे. खरं तर या सोट कुटुंबियाला हे जर आरोपी पुन्हा सुटले तर नक्कीच यांच्या घरात येऊन यांना हाणण्याचं काम, त्यांनी मुलाला मारल्याच्या नंतर सुद्धा यांना घरात येऊन हाणण्याचं काम केलं, तेही काठ्या कुऱ्हाडीनं मारण्याचं काम केलं, की पुन्हा सुद्धा यांना हाणायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही. त्यामुळे ह्या अशा
जातीवादी आणि अशा गुंडशाहीच्या लोकांना कठोर शासन झालं पाहिजे, यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे, अशी आमची कळकळीची विनंती.